पुढचं पाऊल या मालिकेतील सर देशमुख परिवार आजोबांना 80 वर्ष पूर्ण झाल्याचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा साजरा करतोय। या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळली जाणार आहेत। पण आता हे आपल्या रुपालीला कसं काय पचणार, त्यामुळेच ती आणि तिचा मामा रचतोय एक कट कारस्थान। 80 वर्ष पूर्ण झाली आजोबांना, आजोबांवर सोन्याची फुलं उधळली जाणार आहेत हे कळल्यावर मला खूपच राग आला की का म्हणून त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळायची, ती मला का नाही दिली, म्हातारे काय करणार फुलं घेऊन। तर त्यामुळे मामा येतो आणि फुलं चोरून घेऊन जातो आणि मामानी नेहमीसारखंच काहीतरी काड्या करायला म्हणून परफ्यूम आणला होता ज्याच्यामध्ये बेशुद्ध होण्याचं औषध असतं। तर ते मारून आजोबांना बेशुद्ध केलं जातं आणि माझी मुलगी जिला जन्म देऊन मी आता चूक केली अशी वेळ आली माझ्यावर, ती येऊन तो स्प्रे माझ्यावरच मारते आणि मी बेशुद्ध पडते आणि सगळ्यांना कळतं की या स्प्रेमध्ये काहीतरी येतं। असं फनी असा सीन चालला इथे। म्हणजे रुपालीच्या मामांनी बाबांसाठी आणलेलं गिफ्ट हे रुपालीच्या मुलीला सापडतं आणि हे गिफ्ट म्हणजे सेंट। ही मुलगी तिच्या आईवर म्हणजेच रुपालीवर सेंट मारते। आणि मग काय, रुपाली पडते बेशुद्ध। आणि मग जेव्हा कळतं की गिफ्ट रुपालीच्या मामाने दिलंय, तेव्हा मात्र रुपालीचा मामा पकडला जातो आणि मग काय, रुपालीचं पितळ उघडं पडतं। आता रुपालीचं काय होणार, तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। हाय, दिस इज प्राजक्ता. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।